ताई आहेत, आपण त्यांच्याबरोबर चर्चा करतोय. मला सांगा की जो इथं भाजपाने विकास केलेला आहे किंवा लाडकी बहीण सारखी योजना आहे, या योजनेचा कुठेतरी भाजपला फायदा होईल? हो, नक्कीच फायदा होणार. आजपर्यंत नमस्कार, पहिला माझी ओळख करून देते. मी सुलभा संभाजी निकम, सलगरची मुलगी. सुरुवातीला सांगायचं म्हटलं तर आमच्यात जयश्री पाटीलने खूप मोठा निर्णय छान घेतलेला आहे. जी मुलगी पहिल्यांदा लग्न होऊन जाते, परत 5 दिवस राहून येते, तिला 2000ची पैठणी साडी, तिचे खर नारळानं ओटी भरून तिला चांगले आशीर्वाद देतात. बर. परत लाडक्या बहिणीच तर योजनेचं सगळ्यांना आता माहितच आहे. परत त्यांनी मुलींच्या संरक्षणासाठी कराटेचं शिक्षण चालू केले ग्रामपंचायत तर्फे. आजपर्यंत महाराष्ट्रातील पहिलीच ग्रामपंचायत आहे की त्यांनी असं मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. म्हणजे आणि आता सध्या चालू आहे. आता सध्या कराटेचं प्रशिक्षण चालू आहे. कुठलाही त्याला म्हणजे हे त्यांनी जास्त हे केलेलं नाही, पण त्यांनी इतकं म्हणजे सगळ्यांना समजून घेऊन सगळ्यांच्या घरोघरी पोहोचून सगळ्यांचे विचारपूस करून खूप चांगला विकास त्यांनी करायचं ठरवलंय. त्यांनी स्वतः म्हणजे स्वतःचा संसार, मुलं बाळ सगळी सोडून कायम जनसेवेच्या कामासाठी असतात. कोरोनाच्या महामारीच्या युद्धात बघायचं म्हटलं तर त्यांनी स्वतःची मुलं त्यांच्या बहिणीच्या घरी ठेवली आणि स्वतः नवरा बायको रात्रंदिवस झटले ह्याच्यासाठी. अरे बापरे. म्हणजे कुठेतरी हे समाजाची सेवा करणारं दाम्पत्य आहे असं म्हणायचंय. खूप छान समाजसेवेचं दाम्पत्य त्यांनी म्हणजे समाजसेवेचा धर्म स्वीकारण्यासारखं केलंय थोडक्यात. अजिबात त्याला म्हणजे त्यांनी कधी तडा जाऊ दिला नाही. रात्री अपरात्री केव्हाही तुम्ही तानाजी पाटलाला फोन केला तर त्यांनी फोन उचलणार, त्या जागेला जाऊन पोहोचणार, त्यांना तत्परतेनं मदत करणार. आणि त्यांनी करतात म्हणून बायकोनं कधी पाय मागं ओढलेला नाही. ती त्यांच्यापेक्षा 2 पावलं पुढे आहे. अरे बापरे. म्हणजे कुठेतरी समाजाची सेवा करणं हे ह्या पाटील कुटुंबाच्या म्हणजे रक्तातच आहे थोडक्यात. मला सांगा की आता मी हा प्रश्न विचारणं अपेक्षित नाही मला, पण एक प्रश्न विचारतो मी की नाही येईल इथं भाजपमध्ये थोडं बंड झालं, काही भाजपचे काही नेते फुटले इथले, आणि हे आता आप्पा असतील, जयश्रीताई असतील, ह्या थोड्या एकट्या पडल्यासारख्या वाटल्या. मात्र तुमच्यासारख्या उमेदवारांनी म्हणजे मतदारांनी जे त्यांना साथ दिलेली आहे, पाठिंबा, त्याच्याविषयी काय बोलाल? आमचा पहिल्यापासून खूप वर्षापासून त्यांना 25-30 वर्ष मी पण ह्या राजकारणात आहे. बर. आणि कायम त्यांच्या पाठीशी उभी आहे. त्यांना काय म्हणजे असं एकटं असं काही वाटणार नाही. आमचा कायम सपोर्ट आहे त्यांना. आणि विशेष सांगायचं म्हटलं तर त्यांनी मुलींचं शिक्षण, घरची सगळी वाटचाल, बाकीचं सगळं म्हणजे जेवढा जनतेचा विकास करा हे दिवस त्यांच्याच असते. त्यांनी स्वतःच्या कुटुंबाचा विचार केलेला. ह्यात भाग घेतला तेव्हापासून आता सगळ्या महिलांच्या घरापर्यंत, दारापर्यंत पाणी पोहोचले. त्यामुळे सगळ्या महिलांचे भरपूर आशीर्वाद आहेत त्यांना. आशीर्वाद मिळतील. हो. आणि जयश्रीताईंना कसा सपोर्ट मिळणार आहे? मनीषाताईंना कसा? जयश्रीताईंना, मनीषाताईंना पण आमच्या सगळ्यांच्याकडनं भरपूर सपोर्ट मिळणार. जशी सलगरमध्ये सुविधा सगळ्या गोष्टीत झालाय, विकास झालाय, तसा नक्कीच त्या एंडोलीचा करतील एवढी मी ह्या निमित्तानं तुम्हाला ग्वाही देते. आणि त्यांनी करून दाखवणारच, ह्यात 101% अगदी. मला सांगा, सलगर पंचायत समिती गणामध्ये कोरेवहिनींची म्हणजे उमेदवारी आहे पंचायत समिती गणामध्ये भाजपाकडून, ती उमेदवारी सुद्धा चालेल ना? हो, ती पण उमेदवारी चालणार. आणि त्यांनी पण म्हणजे दोन्हीकडचा त्यांनी पण विकास करून दाखवणारे व्यक्तिमत्व आहेत.